राहुरी फॅक्टरी परिसरातील गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज वय वर्ष 24 अवैध गावठी कट्टा बाळगताना शनिवारी रात्री 10 वाजता रंगेहात पकडण्यात आला। देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व 3,000 रुपये किमतीचे 3 जिवंत राऊंड मिळून आले। सदर तरुणाविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की शनिवारी रात्री गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम देसी बनावटीचे गावठी पिस्तूल बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगत असताना मिळाल्याने बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शनिवारी रात्री 10च्या सुमारास तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सापळा लावला। यावेळी पुतळ्याजवळ गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज वय वर्ष 24 राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी हा तेथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या जागेवर झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 30,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व 3,000 रुपये किमतीचे 3 जिवंत राऊंड मिळून आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग डॉक्टर बसवराज शिरपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, सूरज गायकवाड, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, सचिन ताजने, नदीम शेख, अमोल भान, भाऊसाहेब शिरसाट आदींनी केली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली, प्रवरा।